प्रश्न आहे समीकरण ax चा वर्ग अधिक m बरोबर ऋण 3x ला दोन भिन्न मुळं आहेत. मुळांची बेरीज 4/7 आहे. तर a ची किंमत शोधा. या ठिकाणी a म्हणजे x च्या वर्गाचा सहगुणक आहे. तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे बघितलंय आतापर्यंत, जेव्हा आपण एखाद्या वर्ग समीकरणाला सामान्य रूपात लिहितो, म्हणजेच ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशा रूपात लिहितो. समजा अशा वर्ग समीकरणाची जे मुळं असतील ते जर का अल्फा आणि बीटा असतील, तर आपण बघितलेलं आहे की या दोन मुळांची जी बेरीज असते म्हणजेच अल्फा अधिक बीटा, तर ही बेरीज केवढी असते? ही बेरीज असते एक्सच्या सहगुणाचा ऋण भाग म्हणजेच या बीचा ऋण भाग, आणि त्याला जर का एक्सच्या वर्गाच्या सहगुणकाने भागलं तर मिळतं ऋण बी छेद ए. तर ही असते दोन भिन्न मुळांची बेरीज. तशाच प्रकारे या अल्फा आणि बीटाचा गुणाकार किती असतो, म्हणजे या भिन्न मुळांचा गुणाकार किती असतो, तर जो स्थिरांक असतो म्हणजेच सी छेद ए. आपण हे बघितलेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल या भिन्न मुळांची बेरीज आणि या भिन्न मुळांचा गुणाकार हाच असतो, हे कुठून आलं? तर याच्या अनेक पद्धती आहेत, पण एक पद्धती आहे की जर का आपल्याला वर्ग समीकरणाचं सूत्र माहिती असेल तर त्या सूत्रानुसार आपल्याला दोन मुळं अशा प्रकारे लिहिता येतात. ऋण बी अधिक विवेचकाचं वर्गमूळ छेद 2a आणि ऋण बी वजा विवेचकाचं वर्गमूळ छेद 2a. आणि जर का आपण ही दोन मुळं मिळवली, म्हणजेच जर का त्यांची बेरीज केली, तर विवेचकाचं वर्गमूळ जे आहे इथे त्याचं चिन्ह अधिक आहे आणि या ठिकाणी त्याचं चिन्ह ऋण आहे, आणि त्याच्यामुळे मिळवल्यावर विवेचकाचं जे वर्गमूळ आहे ते 0 होईल आणि बेरीज मिळते ऋण 2b छेद 2a, म्हणजेच काय, ऋण बी छेद ए. तर बेरीज आपल्याला मिळाली, आणि याच प्रकारे जर का तुम्ही त्यांचा गुणाकार केला तर तुम्हाला सी छेद ए सुद्धा मिळेल. चला तर मग आता आपण हा प्रश्न सोडवूया. आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते आहे ax चा वर्ग अधिक m बरोबर ऋण 3x, आणि मुळांची बेरीज दिलेली आहे 4/7. ती इथे लिहूया. तर अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए, म्हणजेच आपल्याला मिळेल 4/7, आणि आपण हे समीकरण सुद्धा इथे लिहून घेऊया. पण आपल्याला बघायचं आहे काय हे समीकरण सामान्य स्वरूपात लिहिलं आहे, म्हणजेच ax चा वर्ग अधिक bx अधिक c अशा स्वरूपात लिहिलं आहे, कारण की उजव्या बाजूला आपल्याला 0 हवं आहे. तसं तर नाही आहे, म्हणून आपण काय करू, आपण दोन्ही बाजूंना 3x ची बेरीज करूया. तर डाव्या बाजूला 3x आणि उजव्या बाजूला 3x ची आपण बेरीज करूया, आणि मग आपल्याला मिळेल उजव्या बाजूला 0, आणि मग आपल्याला मिळेल ax चा वर्ग अधिक 3x अधिक m बरोबर 0. आता हे समीकरण सामान्य स्वरूपात आहे, आणि जर का हे सामान्य स्वरूपात असेल तर b म्हणजे 3 आणि a म्हणजे हा a इथला, तर ऋण b म्हणजेच ऋण 3 छेद a हे दाखवते मुळांची बेरीज, आणि त्याच्यामुळे 4/7 म्हणजेच ऋण 3 छेद a हे आहे. आणि आपण हे समीकरण वापरून आता a ची किंमत शोधू शकतो. तर चला, जर आपल्याला a ची किंमत शोधायची असेल तर सर्वप्रथम दोन्ही बाजूंना आपण a नी गुणूया. त्यांनी काय होईल, त्यांनी उजव्या बाजूला जो छेदामध्ये a आहे तो चालला जाईल, आणि आपल्याला मिळेल 4a छेद 7 बरोबर ऋण 3. आता आपण a च्या बरोबर जो सहगुणक आहे 4/7 याला तिथून काढण्याचा प्रयत्न करूया. म्हणजेच आपण दोन्ही बाजूंना 7/4 ने गुणाकार करूया, आणि त्याने आपल्याला मिळतील a बरोबर ऋण 21/4, आणि हेच आहे आपलं अंतिम उत्तर.